कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। अगोदर एक्सवरून म्हणजे ट्विटरवरून अकाउंट बॅन केलं, त्यानंतर इंस्टाग्राम सस्पेंड करण्याची धमकी दिली आणि आता डायरेक्ट अभिजित दिपकेला जिवंत मारण्याची धमकी दिली जात आहे। पण नेमकं असं काय झालं, कोणी धमकी दिली, याच्या पाठीमागे नेमकं कारण काय, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। देशाच्या राजकारणामध्ये आणि सोशल मीडियावरती सध्या एक नाव प्रचंड चर्चेत आहे। ते नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। काही लोकांनी या पक्षाची खिल्ली उडवली तर काही लोकांनी या पक्षाला गांभीर्याने घेतलंय, तर काही तरुण मंडळी नव्या प्रकारचं डिजिटल आंदोलन मानत आहे। पण आपल्याला एक गोष्ट नाकारता येत नाही, कॉकरोच जनता पार्टी या नावाने सर्वांची धाकधूक वाढवली आहे। पण आपला आजचा मेन मुद्दा असा आहे, कॉकरोच जनता पार्टी ज्या मुलाने स्थापन केली त्या मुलाला जीवे मारण्याची धमकी कोणी दिली, हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील। त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। या पक्षाच्या इंस्टाग्रामची वाढ तर अनेकांना धक्का देणारी ठरली। एक दोन दिवसा अगोदर ज्या पक्षाचे फॉलोअर लाखोमध्ये होते, आता ते करोडोमध्ये गेलेत। हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर 20 मिलियन झालेत। प्रत्येक सेकंदाला लाखो तरुण मुलं त्या पक्षाला जॉईन करत आहेत। एवढ्या वेगाने फॉलोअर वाढणारं कदाचित भारतामधील हे पहिलंच सोशल मीडिया अकाउंट असेल। राजकीय नेता असो किंवा अभिनेता असो, त्यांच्या अकाउंटला देखील अशी ग्रोथ नाही आहे। त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, कॉकरोच जनता पार्टीला एवढी लोकप्रियता कशी काय मिळाली। काही लोकांना वाटतंय या पाठीमागे काहीतरी मोठी ताकद आहे, तर काही लोकांचं म्हणणं आहे देशातील तरुण मुलांचा हा राग आहे। हा पक्ष स्थापन करण्याची आयडिया ज्या मुलाची होती तो अभिजित दिपके, छत्रपती संभाजीनगरचा। त्याची देखील लोकप्रियता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे। त्याच्या पर्सनल स्वतःच्या अकाउंटला 1.5 लाख लोक जोडले गेले। मीडियावरील प्रभाव इतका वाढला की यामध्ये सरकारला दखल घ्यावी लागली। आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। अगोदर कॉकरोच जनता पार्टीचं एक्सवरील म्हणजे ट्विटरवरील अकाउंट सस्पेंड केलं गेलं, पण त्यानंतर पुन्हा कॉकरोच जनता पार्टीने कॉकरोच इज बॅक या नावाने अकाउंट ओपन केलं। यावरती अभिजित दिपकेने हे सांगितलं, आमचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा ते डिलीट केले जातील। पण याच दरम्यान अभिजितला एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। अभिजितने एक स्क्रीनशॉट सेंड केला। अनोळखी नंबरवरून त्याला व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला होता। त्या मेसेजमध्ये अभिजितला डायरेक्ट धमकी दिली, तू सोशल मीडियावरती जे कॉकरोच जनता पार्टीने अकाउंट ओपन केलेत ते सर्व बंद कर, तुला पैसे मिळतील, नाहीतर तू भाजपमध्ये ये। जर तू यापैकी एकही शब्द ऐकला नाही तर तुला अमेरिकेमध्ये येऊन मारू। अभिजित दिपकेने शेअर केलेला स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। आता यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलंय। पण या सर्वांमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली। एक्सवर म्हणजे ट्विटरवरती कॉकरोच जनता पार्टीचं जे अकाउंट सस्पेंड झालं होतं ते राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून ते अकाउंट ब्लॉक करण्यात आलं होतं। इंटेलिजंट ब्युरोने सरकारला माहिती दिली की कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटवरून अशा काही पोस्ट केल्या जातात ज्या पोस्टच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो। यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सेक्शन 69A च्या अंतर्गत अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते। पण या बातमीने सोशल मीडियावरती नवा वाद सुरू झाला। कॉकरोच जनता पार्टीला जे तरुण जॉईन झालेत त्या सर्व तरुणांनी प्रश्न विचारला, जर राष्ट्रीय सुरक्षेला धोका होता तर इंस्टाग्राम अकाउंटवरती कारवाई का झाली नाही। इंस्टाग्रामवरती सर्वात अधिक फॉलोअर झालेत, 20 मिलियन झालेत। आता या सर्व गोंधळानंतर कॉकरोच जनता पार्टी आता फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नाही। आता कॉकरोच पार्टीने न थांबता मोहीम सुरू केली आहे। अभिजित दिपके याने व्हिडिओद्वारे सांगितलं, आता सोशल मीडियावरती फक्त ट्रेंड होऊन उपयोग नाही, आता कामाच्या गोष्टी करावी लागतील। अभिजितने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यामध्ये फक्त अभिजितच नाही तर देशातील लाखो तरुणांचं हेच म्हणणं आहे, शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, कारण की नेटचे पेपर लीक झाले होते, लाखो मुलांचं नुकसान झालंय। अशामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही। यासाठी सर्व तरुणांनी ऑनलाईन फॉर्म भरून कॉकरोच जनता पार्टीकडे सबमिट करावा। जेवढी जास्त तरुणांची अपील तेवढा जास्त प्रभाव पडणार। नीटचे परीक्षा देणारे 22 लाख विद्यार्थी होते, त्यांचं सर्व भविष्य बिघडलंय। पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झालाय, काही मुलांनी आपलं जीवन संपवलंय। त्यामुळे आता व्यवस्थेला जबाबदार धरण्याची वेळ आली। इकडे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, विद्यार्थ्यांचा जीव जातो, पण सरकार मात्र आनंदात राहतं। पण आता असं होऊन देणार नाही। ज्या विभागाची चुकी त्या व्यक्तीला परिणाम भोगावे लागतील।
कॉक्रोच जनताच्या वेबसाईटवरती ही पिटिशन सुरू करण्यात आली. तरुणांना ती पिटिशन साईन करण्याचं आव्हान देखील दिलंय. सोशल मीडियावरती या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू शकतो. ऑनलाईन पिटिशनचा राजकारणावरती किती मोठा परिणाम होईल आता हे दिसून येणार आहे. देशामध्ये या अगोदर शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. राहुल गांधी यांनी देखील नीट पेपर फुटी प्रकरणावरून सरकारवरती हल्ला केला होता आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता. पण आता कॉक्रोच जनता पार्टी या मोहिमेमध्ये सहभागी झाली आहे. पण आता जर का शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, याचं क्रेडिट कोण घेणार? काँग्रेस पक्ष घेणार की राहुल गांधी घेणार की कॉक्रोच जनता पार्टी घेणार? जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर दोघांचंही कौतुक करायला लागेल, कारण की राहुल गांधी अगोदरपासूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहे आणि त्यामध्येच आता कॉक्रोच जनता पार्टीचा सहभाग झाला आहे. या सर्व प्रकरणावरून एक गोष्ट लक्षात येते, देशामधील तरुणांमध्ये असंतोष वाढला आहे. मोठ्या मोठ्या मीडिया चॅनलवरती या कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा होत आहे. अनेकांनी समर्थन केलं, अनेकांनी खिल्ली उडवली. आत्ताच एक दिवसा अगोदर अभिजित दिपके यांच्या आईवडिलांची ABP माझाच्या न्यूज अँकरने मुलाखत घेतली होती. त्यामध्ये अभिजितचे आईवडील म्हणाले, आम्हाला भीती वाटते, आमच्या मुलाला अटक होऊ शकते, कारण की सरकारने या अगोदर अशा अनेक जणांना अटक केलेली आहे. सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये इतकी भीती आहे, जर सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला अटक केली जाते. पण आता ही भीती प्रत्येकाच्या मनामधून नाहीशी झाली पाहिजे. अभिजितला व्हॉट्सअपवरती जीवे मारण्याची ज्यांनी धमकी दिली त्याच्याबद्दल अजून काही स्पष्ट झालेलं नाही. अभिजितने त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही, फक्त त्याने व्हॉट्सअपवरती आलेला स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली याबद्दल त्यांनी स्पष्ट केलंय. आता ही धमकी कोणी दिली असावी? खरंच सरकार कॉक्रोच जनता पार्टीला घाबरलंय का? तरुणांचा राग अनावर्ती झाला तर का होईल आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.